शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही, त्यांच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. या पोरांची चूक नाही हो, पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतात अंथरूण पाहून पाय पसर. चाल ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेले, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल, एवढी धमक आपण आपल्या लेकरात निर्माण केली पाहिजे. जिल्हाधिकारी झाला, अख्खा जिल्हा हातात येतो की नाही? IPS ऑफिसर झाला, सगळ्या पोलीस प्रशासन जिल्ह्याच्या हातात येते की नाही? फक्त सिस्टीमला शिव्या देऊन सिस्टीम बदलत नाही, तुम्हाला तिचा भाग बनावा लागेल. अरे तुम्ही जिल्हाधिकारी झाला, तुम्ही अख्खा जिल्ह्याचं प्रशासन बदलू शकता. मी तुम्हाला एक साधा किस्सा सांगतो. मी का म्हणतो की तुम्ही मोठा विचार करा. माझं गाव आहे नगर जिल्ह्यातलं पारगाव भातोडी नावाचं. पोरांना माझ्या गावामध्ये स्मशानभूमी नव्हती आणि एक गावातला तरुण मुलगा गेला, रात्री त्याचा अंत्यविधी झाला 12-1 वाजता. मी सकाळी जेव्हा त्याच्या आईला भेटायला गेलो, तरुण मुलगा गेल्यानंतर त्या आईचं दुःख किती असेल. मी तिला भेटलो आणि जाताना ती आई मला रडता रडता काय म्हटली माहिती? ती म्हटली, दादा काही कर बाबा, आपल्या गावाला एक स्मशानभूमी कर म्हटली. काल पोरग गेलं, पाहुणे आले, तर पाहुण्यांना अंत्यविधीला सुद्धा तिथपर्यंत जाता आलं नाही, इतकी वाईट अवस्था स्मशानभूमीची. माझ्या गावातले जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना बोलवलं आणि म्हटलं आपल्या गावाला स्मशानभूमी नाही, काय करता येईल? ते म्हणले ते फार अवघड काम आहे, त्याला जागा लागती म्हणले, आणि आपल्याकडे जागा नाही. म्हणलं जागा कोण देतं? ते म्हणले कलेक्टर जागा देऊ शकतात. म्हटलं मग आपण कलेक्टर साहेबांकडे जाऊ. ते म्हणले अहो ती फाईल थेट कलेक्टर साहेबांकडे जातील, त्याला 2-3 वर्ष लागतील. म्हटलं मी म्हटलं कलेक्टर कुठं बसतात? नगरलाच बसतात, आपण जाऊ की. पोरांनो अधिकार काय असतात? मी माझ्या ग्रामसेवकाला घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो. राजेंद्र भोसले आमच्याकडे कलेक्टर होते आणि मी त्यांना जेन्युइनली सांगितलं माझ्या गावाला स्मशानभूमी नाही, मला जागा पाहिजे. माझं पत्र बघितलं, मला विचारलं गावात गायरा नाही का? म्हटलं हो आहे. पत्रावरती एंडोर्समेंट मारली आणि मला सांगितलं RDC ला जाऊन भेटा. मी RDC ला जाऊन भेटलो, तिथून प्रांतांकडे गेलो, तिथून तहसीलदार साहेबांकडे गेलो आणि 5 वर्षापासून जो प्रश्न गावात पेंडिंग होता की स्मशानभूमी नाही, 1 महिन्यात माझ्या गावाला स्मशानभूमीला जागा मिळाली आणि एक चांगली स्मशानभूमी आता काल परवा मी गावामध्ये होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे मला आता कलेक्टर साहेब आल्यानंतर मला आठवलं. मला सांगायचं काय पोरांनो, तुम्ही सिस्टीमचा भाग बना, मोठी स्वप्न बघा. आम्ही मोठी स्वप्नच बघत नाही. तो आमच्या डोक्यात एकच आहे, नोकऱ्यांच्या रांगात उभे राहा, 10-20-50 हजार 1 लाखाची नोकरी मिळाली, संपला विषय. का आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं, प्रशासनात यावं? काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने महाराष्ट्राची? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोटभर. आम्ही कुठे? आमच्या डोक्यात एकच आहे, मार्क आणि नोकरी, याच्या पलीकडे विचार नाही. आमच्याकडे पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा आहे. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. परवा साहेब औरंगाबाद मध्ये 39 पोलीस शिपाई पदाच्या जागा आहेत, त्याच्यासाठी 3 डॉक्टर, 37 अभियंते, इंजिनियर, 11 MBA अशा पोरांनी तिथे पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमचे एज्युकेशन? बागेतल्या क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साइन करून मिळणार, त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटलं
म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं जे गोरीला माकड होतं ते गोरीला आता मेलंय. म्हटलं आता गोरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण गोरीला येईपर्यंत याला नोकरी देऊ नका. म्हटलं स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब पडल ते काम करल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाच करावं लागेल. हा म्हणला पगार आहे ना, पॅकेज आहे ना, आणि मग गोरीला तो गोरीला शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत डिप्लोमा झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत डिग्री झालेलं. जे शिक्षण तुम्हाला स्वाभिमान देऊ शकत नाही, जे शिक्षण तुम्हाला आत्मविश्वास देऊ शकत नाही, तुम्ही त्याला शिक्षण म्हणणार आहात का? काय करायचं ते पोरांनो आत्ताच ठरवून घ्या. मुला मुलींना माझं सगळ्यांना सांगणे, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, शेवटचे 5 मिनिट घेतो. पण तुम्ही मोठी स्वप्न बघा आणि खरं तर अशा फंक्शनला आहे ना